राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णच्या बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला कर्जमाफी संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। केळी पिकाला 700 कोटींचा फटका, अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम। वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केळीचे 1500 ते 1750 कंटेनर अडकलेले आहेत। द्राक्षासह फळांच्या निर्यातीदारांना हजारो कोटींचं नुकसान होण्याची भीती, व्यापारी चिंतेत आलेले आहेत। युद्धाचा भडका आणि भारताला मोठ्या झळा। हॉर्मुझची समुद्रधुनी ठप्प झाल्याने कच्च्या तेलासह गॅससाठी भारताची मोठी कोंडी। छत्रपती संभाजीनगरमधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने खुपसला पोलिसाच्या पोटात, तसेच पाठीत चाकू। धुलिवंदनाच्या दिवशी बार समोरील बिर्याणीच्या गाडीवर वाद, हल्ल्यानंतर दोघे गुन्हेगार पसार झाल्याची माहिती। 2000 शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत, ग्रेड कमी होण्याची भीती। घरात कापूस पडून असल्याने शेतकऱ्यांच्या दरवाढीची अपेक्षा। स्लॉट बुकिंगची प्रक्रिया आता सुरळीत चालू आहे। लिहाखेडीत उन्हाळी मिरची लागवडीची लगबग, पाणी उपलब्धतेमुळे शेतकरी ठिबककडे वळले। अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल ट्रम्पचा विनाश अटळ आहे। संतप्त इराणचा इशारा, 6व्या दिवशी आखात पेटलेले जोरदार हल्ले सुरूच आहेत। राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ अपेक्षित आहे। आर्थिक पाहणी अहवाल, दरडोई उत्पन्नात राज्य देशात 5व्या स्थानावर आहे। महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। समृद्धी महामार्गावर डिझेल चोरांचा थरार, ट्रक चालकाला मारहाण करीत लुटले। पोखरी शिवारात नागरिकांच्या धाडसाने चौघे जेरबंद, दोघे फरार झालेले आहेत। वैजापुरात महावितरणाचा स्मार्ट दणका, 304 थकबाकीदारांचा वीज पुरवठा कट। स्मार्ट मीटरच्या स्वयंसंचलित प्रणालीत ग्राहकांना धक्का, बिल भरताच वीज जोडणी होणार पूर्ववत। पैठणमध्ये 9 मार्च पासून रंगणार नाथषष्ठी महोत्सव, 3 दिवसीय सोहळ्याचे आयोजन होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 कोटींच्या कामात डबल गेम, 150 कामांची नावे, खर्च सारखाच। नगरविकास खात्यात निधी, महापालिका हद्दीतील विविध भागातील विकास कामांची चौकशी कधी होणार? 86 लाखांच्या वसुलीसाठी साखर कारखान्याची 2 गोदामे सील, पैठण तालुक्यातील महसूल विभागाची कडक कारवाई। तसेच मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील ठळक व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचं व जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आम्हाला दिसत असते। जीवनशैलीचा फटका, पक्षघात, हृदय, COPDचे रुग्ण वाढले। हृदयचे 55% तर पक्षघाताचे 84%। महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल। ई-चलन म्हणजे वसुलीचे साधन, वाहतूकदारांकडून ट्रॅव्हल्ससह मोर्चा। प्रवेशद्वारासमोर निदर्शन, काळे झेंडे दाखवत वाहतूकदारांचा। सरकार विरोधात घोषणाबाजी। इराण युद्धाचा वस्त्रोद्योगालाही बसतोय फटका। वृक्षतोडीचा मुद्देमाल ग्रामपंचायतकडे असल्याने वाढला संशय कल्लोळ। गिरणा तापी महामंडळ अधिकाऱ्यांनी केली वाघ्याबर्डी प्रकल्पाची पाहणी, प्रकल्प मार्गस्थ होण्याची संकेत। कामावर जावे की अर्ज फाटे करावे, दरवर्षीच नूतनीकरणाचा खाटाठोप। नूतनीकरणाची मर्यादा 3 वर्ष करण्याची बांधकाम कामगारांची मागणी। जामनेरमध्ये अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांचे तहसील तलाठी कार्यालयात चक्रा सुरू आहेत। तलाठी म्हणतात यादी तहसीलकडे पाठवली, तहसीलवाले म्हणतात KYC करा। 31 डिसेंबरला मुलाच्या वयाची 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळणार पहिलीत प्रवेश। पहिलीच्या प्रवेशासाठी कडक नियम सुरू झालेले आहेत। प्रवेश प्रक्रियात होणार अटींचे काटकोर पालन। 12 महिन्यांचा वीज वापर पाहणार, मगच सोलारची क्षमता ठरवणार। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, गैरवापर टाळण्यासाठी महावितरणाचा मोठा निर्णय। अकोला जिल्ह्यात जलवाहिनी स्थलांतराचा खेडा, चौपदरीकरण प्रकल्प अडचणीत आलेला आहे। अकोला महान जलवाहिनी स्थलांतरासाठी 100 कोटींचा खर्च।
उकाड्यात लिंबाची मागणी वाढली, उत्पादन घटले. पहाडशिंगी शिवारात खडकांची अवैध वाहतूक होत आहे. महसूल विभागाचे दुर्लक्ष. रस्ते कामासाठी विहिरीतील खडकांचा वापर होतोय. रात्रीच्या सत्रात शेकडो ब्रासची बेकायदेशीर ने-आण सुरू आहे. आता रेल्वेच्या तिकिटातही ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सवलत. स्थानिक पातळीवर अद्याप निर्देश जाहीर नाहीत. प्रवासी प्रतीक्षेत आहेत. आखाती देशांच्या संघर्षात श्रीरामपूरचा तरुण जहाजावरच अडकला. कुटुंबीय काळजीत. जहाजावर तब्बल 48,000 टन गॅस. लग्नात जर तुम्ही डीजे लावला तर गुन्हा दाखल होणार. 37 जणांना नोटीस. मंगल कार्यालयाच्या मालकांवर कारवाई होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष. पीक कर्ज पुनर्गठनाबाबत संभ्रम आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी. 31 मार्चच्या आधी शासन निर्णय काढून स्पष्टता करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा संभ्रम वाढणार नाही. उन्हाच्या तीव्रतेने कांदा पिकांसह रब्बी पिकांवर संकट. विहिरी तळाला आलेल्या आहेत. वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे समस्याचा भर. सोलापुरात 400 टन द्राक्षे, 1200 टन केळी अजून पडूनच आहे. कोल्ड स्टोरेज फुल. युद्धाचा शेतकरी निर्यातदारांना फटका बसलेला आहे. इराणवर हल्ले सुरूच आहेत. तुम्ही नेता निवडा, आम्ही मारतो. इस्रायलचा इराणला इशारा. अमेरिकेला मदत करणाऱ्यांवर देखील आम्ही हल्ला करू. इराणचा इशारा. अमेरिका इराण युद्धामुळे कांदा निर्यात आली अडचणीत. बाजारांमधील भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. दौंडला भुसार मालाचे भाव स्थिर आहेत. केडगावला कांद्याची आवक घटलेली आहे. फळभाज्यांच्या आवकेत वाढ झाली. दौंड बाजारभाव. पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव स्थिर राहिले. निसर्गाचा मार. भावातही हार. मक्का उत्पादक शेतकऱ्यांना फटका. हमी भावापेक्षा 800 रुपयांनी कमी दराने विक्रीचे शेतकऱ्यांची नामुष्की. विक्रमी बोली. कन्नड येथील उरूस मैदानाचा 40.52 लाखांचा ठेका. 15 वर्षातील सर्वात उच्चांकी रक्कम. वाढीव बोलीमुळे वस्तूंच्या दरवाढ होण्याची वर्तवली जाते शक्यता. कलिंगडाचे भाव गडगडले. 10 दिवसात 40 वरून 10 रुपयांवर. लागवडीसाठी एकरी येतो 60,000 रुपयांचा खर्च. तब्बल वर्षभरानंतर लिंबाच्या भावात तेजी आलेली आहे. दररोज 25 लाखांची उलाढाल. ऐन उन्हाळ्यात लिंबाची आवक घटलेली आहे. अफवांच्या आगीत तेल ओतल्याने इंधन टंचाईचा भास. साठा मुबलक प्रमाणात आहे. वाहनांच्या टाक्या ओव्हरफ्लो. नागरिकांची पंपावर गर्दी होत आहे. प्रशासनाचे शांततेचे आवाहन. गुन्हा दाखल तरीही ई स्टोअर फसवणुकीतील आरोपी मोकाटच फिरत आहे. अजूनही अटक का नाही? गुंतवणूकदारांची विचारणा. पोलीस अधीक्षकांना दिले दुसऱ्यांदा निवेदन. मरणासन्न झाली पंचगंगा नदी तरीही प्रशासन हालेना. पात्र जलपर्णीने व्यापले. नदी काठच्या नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा. कोल्हापूर जिल्ह्यात वनौषधी पार्कमध्ये 250 काजूची झाडे जळून खाक. भडगावात गव्हासाठी तुरीच्या पिकास आग. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. काढणीस आलेला गहू, ज्वारी व तूर आगीत जळून खाक. अज्ञातांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार जाहीर. अकोला जिल्ह्यात सोशल मीडिया आणि गेमिंगच्या डिजिटल व्यसन रोखणार. शाळांमध्ये स्क्रीन फ्री शनिवार होणार. अकोला जिल्ह्यात ई बस डेपोचा 6 कोटींचा निधी रखडला. एसी प्रवास लांबणीवर. PM ई बस योजनेअंतर्गत मंजूर बस डेपोचे 70% काम अपूर्णच आहे. निधी अभावी उर्वरित काम संथगतीने सुरू आहे. अंगणवाडी ताईंवर अतिरिक्त कामाचा भार. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होण्याची भीती. गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. मुलांवरील संस्काराचे काम राहते बाजूलाच. मालेगाव तालुक्यातील मनरेगाची कामे थांबल्याने पनंद रस्ते रखडले. आतापर्यंत फक्त 19 रस्त्यांचे कामे. उर्वरित कामांना ब्रेक लागल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी. चांदवड तालुक्यात झाले 44 रस्ते. कळवण तालुक्यातील 14 पनंद रस्ते खुले. महसूल प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी सुरू. मनमाडमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 7 कोटीचा वसुली. फुकट्यांची संख्या 50,000पेक्षा जास्त आहे.
नाशिक जिल्ह्यातील 228 नागरिकांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न आखातात अडकल्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविली माहिती। भूसंपादनातील विलंब टळणार, मूल्यांकन आठवड्याभरात होणार, स्वतंत्र मूल्यांकन समितीची स्थापना। दूध भेसळीचा तपास राहुरीतच थांबला, भेसळखोर मोकाटच फिरत आहेत, अहिल्यानगरमधील घटना। 125 कोटी खर्च होऊनही हर घर जल पाणीची योजना अपूर्णच, 71 गावे 8 वाड्या पाण्याच्या प्रतीक्षेत, ठेकेदारांसह अधिकारीही जबाबदार असणार। अधिकाऱ्यांवर हल्ला, वाळू तस्कर होणार तडीपार, चालकाकडून पैसे घेणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, महसूल मंत्र्याची माहिती। अवैध उत्खनन विरोधात पोलीस महसुलाची संयुक्त कारवाई। मंगलवेढा बाजारपेठेत 500 रुपयांच्या नकली नोटा, सतर्क राहण्याचे आवाहन, व्यापाऱ्यांनी घ्यायची खबरदारी आपण स्क्रीनवरती बघू शकताय।